शेतकरी मायबापांचे जीवन म्हणजे आशेवर उभा असलेला प्रवास. पेरणीपासून ते विक्रीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर संघर्ष आणि संघर्ष. कधी निसर्गाची अवकृपा तर कधी बाजारपेठेतील अनिश्चितता. परंतु या सगळ्यात सरकारच पाठीशी राहील असा शेतकऱ्यांचा विश्वास असतो. पण दुर्दैवानं हा विश्वास वेळोवेळी तुटताना दिसतोय. सोयाबीनच्या बाबतीत तर महाराष्ट्रातील शेतकरी जणू वर्षानुवर्ष अन्याय सहन करत आहेत असं बी म्हणायला हरकत नाही. म्हणजे असं म्हणायला वावगच ठरणार नाही. हा संघर्ष एक दिवस संपेल या आशेत बसलेल्या शेतकऱ्याच्या जखमेवर मात्र सरकार अधिकच मीठ चोळत चाललंय. आता अशीच एक बातमी समोर आली आहे. ती काय तर ती म्हणजे दक्षिण आफ्रिकेतून भारतात येणारा 1,00,000 टन सोयाबीन. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पालवी ॲग्रिको मध्ये मी प्रतीक्षा तुमचं मनापासून आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये अर्थात सोयाबीन पिकाच्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. एकीकडे आधीच सोयाबीनला योग्य भाव मिळत नसताना बाजारपेठेत भावाची चढ उतार सुरू असतानाच शेतकरी आपल्या मेहनतीचे मूल्य मिळेल का हा प्रश्न विचारत चिंतेच्या भोवऱ्यात सापडलेला दिसतोय. सरकारने जाहीर केलेल्या हमी भावापासून शेतकरी आजही कोसो दूर आहे. हंगाम संपलाय, माल देखील विकलाय, पण हमी भावाचे आश्वासन हे फक्त कागदोपत्रीच राहिले. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधी नव्हता तर अस्वस्थता कायमची ठाण मांडून बसलीये. यातच आता सरकारकडून आलेली एक धक्कादायक घोषणा म्हणजे काय तर तेही सांगते. दक्षिण आफ्रिकेतून तब्बल 1,00,000 टन सोयाबीनची आयात होणार आहे. आता हे ऐकताच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीन देखील सरकली आहे. कारण काय तर तेही सांगते. आधीच सोयाबीनचे भाव हे मोठ्या प्रमाणात घसरलेले, खर्च भरमसाठ वाढलेले आणि उत्पादन हातात असून सुद्धा विक्रीची हमी नाही. आणि त्यातच आयात झालेला स्वस्त माल बाजारात उतरला तर स्थानिक उत्पादनाची किंमत आणखी कोसळणार हे मात्र कुठेतरी स्पष्ट आहे. आता व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार आयात होणारे सोयाबीन जवळपास 4,870 रुपये प्रति क्विंटल या किमतीत पडणार आहे. म्हणजेच काय तर आपल्या देशातील बाजारपेठेपेक्षा देखील खूप स्वस्त. हा स्वस्त माल देशात आला तर व्यापारी आणि प्रक्रिया उद्योग थेट आयात मालाकडे वळतील आणि मग याचा परिणाम काय होणार तर तेही सांगते. आपल्या मेहनतीने तयार केलेले सोयाबीन पुन्हा एकदा कमी किमतीत शेतकऱ्यांना विकावं लागेल. अर्थात ज्यांनी साठवून ठेवली त्यांना कमी किमतीत विकावं लागेल. शेतकरी आधीच तुटपुंज्या उत्पन्नावर कसाबसा संसार चालवतोय आणि त्यातच या निर्णयाने त्यांच्या उत्पन्नावर थेट कुठेतरी घाव बसणार आहे. महाराष्ट्राची ओळखच आज सोयाबीन राज्य अशी आहे. मराठवाडा आणि विदर्भ या भागात मोठ्या प्रमाणात शेतकरी सोयाबीनचे उत्पादन घेतात. या पिकावर लाखो शेतकऱ्यांचं अर्थकारण टिकून आहे. आता देशातील एकूण सोयाबीन उत्पादनापैकी तब्बल 40% उत्पादन हे महाराष्ट्रात होत असतं. मग उत्पादन आपल्या दुसऱ्या क्रमांकाचा मान आहे. पण निर्णय मात्र असे घेतले जातात की जसं काही स्थानिक शेतकरी नुसते बघत राहतात. आता निवडणुकीपूर्वी दिलेली काही आश्वासनेही आज देखील फसवी ठरू लागलेत असं आम्ही नाही म्हणत तर शेतकरी वर्गातून चर्चा येते. सोयाबीन उत्पादकांचे उत्पन्न दुप्पट करू, हमी भाव देऊ अशा मोठमोठ्या घोषणा झाल्या होत्या. परंतु आज सत्य समोर आहे. शेतकरी दुप्पट कर्जात आहेत, दुप्पट अडचणीत आहेत आणि त्यासोबतच दुप्पट चिंतेत देखील आहे. आयातीच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. आता त्याचसोबत देशात मोठ्या प्रमाणात उत्पादन असताना आयात करण्याची गरज काय? शेतकऱ्यांना योग्य मोबदला न देता विदेशातून स्वस्त माल का आणला जातो? उत्पादकांची स्थिती सुधारण्यासाठी सरकारचे खरे पाऊल केव्हा पडणार? शेतकरी फक्त मेहनत करतोय, पावसात, उन्हात, वादळात आणि आजारपणात आणि संकटातही न थकता तो फक्त काम करतो. पण शासनाने मात्र शेतकऱ्यांच्या मेहनतीची कुठेही कदर करणं गरजेचं आहे. ती आजपर्यंत कुठेही केलेली दिसत नाहीये. अन्यथा ग्रामीण अर्थव्यवस्था कोसळण्याची भीती आहे. देश अन्नदात्यावर उभा आहे आणि त्याला दुर्लक्षित करून देश कसा प्रगती करणार असा प्रश्न उपस्थित होतोय. आज सोयाबीन उत्पादकांनी एकच मागणी केली आहे, आयात थांबवा आणि भारतीय शेतकऱ्यांना त्यांच्या किमतीचा आदर द्या. कारण शेतकऱ्यांचा जीव हा त्यांच्या पिकात असतो आणि जेव्हा त्यांच्या कष्टाचे मूल्यच हरवते तेव्हा त्यांचे स्वप्नही कुठेतरी मरून जाते. तर शेतकरी बंधूंनो, आपल्याला काय वाटतं की होणाऱ्या आयातीमुळे काय काय परिणाम होऊ शकतो? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि पालवी ॲग्रिकोला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.